एका आईच्या एका काळजाची दोन लेकरं, दोन सख्खे भाऊ, एका काळजाची दोन देठ एक नाही आहे जगात. आमच्या देशातला माजी संरक्षण मंत्री आमचे मित्र प्रमोद महाजन, त्यांचीच हत्या त्याच्या धाकट्या भावाने गोळी घालून केली. भावकीचं नातं कसं शत्रुत्वात होतं तर दोन व्यक्ती एका आईची लेकरं असतात तरी येत नाही. आम्ही हे जग जोडण्यासाठीच माणसांमध्ये भेदभाव वैरभाव निर्माण करण्यासाठी नाही, तर तुटलेली मनं जोडण्यासाठीचे अभियान. 1 जानेवारी 1927 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आले आणि ज्या जाती व्यवस्थेच्या उतरंडीमध्ये जे विभाजन दिसलं बाबासाहेबांना, जाती व्यवस्थेच्या विरुद्धात ही जी लढाई लढली गेली आणि ते स्वाभिमानाचं युद्ध लढलं गेलं हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. कदाचित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर झाले नसते, या देशातल्या लोकांना गुलामीच्या खेड्यात कशा असतात हे समजलं नसतं. आम्ही पराभूत झालेले लोक आहोत. हा सरळा या ठिकाणी जो ब्राह्मणेतर आदिवासी भटका विमुक्त धर्मांतरित झालेले मुस्लिम असू देत की ख्रिश्चन, हे एकेकाळचे नागवंशीय लोक होते आणि सगळे नागवंशी लोक भगवान बुद्धाच्या धम्म संस्कृतीचे वारसदार होते. 25 डिसेंबर 1954 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भगवान बुद्धांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करताना बोलले होते, या देशात 2000 लेणे आहेत आणि या 2000 लेण्यांपैकी अख्ख्या महाराष्ट्रात 1700 पेक्षा जास्त आहेत. याचा काय अर्थ आहे? 100% महाराष्ट्रात सगळे, हा सगळा ब्राह्मणेतर, कोंडी, तेली, कोळी, माळी, लोहार, सुतार, तागा, ब्राह्मणेतर आदिवासी भटका विमुक्त समाज. प्राचीन काळातले हे लोक नागवंशी लोक होते. भगवान बुद्धांच्या धम्म संस्कृतीचे वारसदार होते, पण इतिहासच भुलून गेलो. कदाचित बाबासाहेब झाले नसते तर या देशाच्या इतिहासाचं संशोधन कोणाला करता आलं. आपण माणसं आहोत आणि माणूस म्हटलं तर माणसाने माणसाशी माणसासारखं वागावं. आपली हानी होऊ नये, इतरांची हानी होऊ नये, आपला लाभ व्हावा, इतरांचा लाभ व्हावा, अशीच कर्म करायला. तेव्हा माणूस म्हणून माणुसकी शोभते. माणुसकीचा धर्म म्हणजे भगवान बुद्धांचा विचार होय. 2 व्यक्ती, 2 सखे भाऊ पक्के वैरी होऊ शकतात. सारीपुत्र आणि महापुत्र, 2 आईची 2 लेकरं, पण आयुष्यात कधी भांडली नाही, कधीच भांडली नाही. वाटत नव्हतं की 2 आईची 2 लेकरं आहेत. समाजाला तोडणं खूप सोपं आहे, पण तुटलेला समाज जोडणं हे सगळ्यात मोठं कठीण काम आहे. आणि हे सगळ्यात मोठं कठीण काम तुमच्या आमच्या वर ही जबाबदारी टाकून बाबासाहेब आंबेडकर निघून गेले, लवकरच निघून गेले. या गुलामांना त्यांच्या गुलामीची जाणीव करून द्या, म्हणजे ते बंद करून द्या. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 13 ऑक्टोबर 1933 जाती व्यवस्थेच्या जोखंडात सडणारा नडणारा समाज किती गुलामीचं जीवन जगण्याची यांना सवय झाली. जे स्वातंत्र्याचं युद्ध या ठिकाणी लढलं गेलं, पूर्वाश्रमीच्या गळ्यातल्या गाठी आणि खबऱ्याचा झाडू तोडण्यासाठीचं हे युद्ध लढलं गेलं, स्वाभिमानाचं युद्ध लढलं गेलं, हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सत्य आलं. दुसऱ्यांना या देशाचा, दुसऱ्या कुठल्याही व्यक्तीला या देशाचा इतिहास कळलाच नाही, तर इतिहास घडवणार कसे? केवळ आणि केवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना इतिहास घडवता. इतिहासच जे विसरतात ते इतिहासाची काय निर्मिती करणार? पूर्ण नवा इतिहास घडवण्यासाठीच, तुटलेल्या माणसांची मनं जोडवण्यासाठीच हे सामाजिक क्रांतीचे अभियान आहे. जाती जातीच्या संप्रदायाच्या वैमनस्यात माणसं तोडून टाकणं खूप सोपं आहे, पण संप्रदायातल्या सगळ्या माणसांना संप्रदायाच्या भिंती तोडून एक जीवसी समाज निर्माण करणं हे बाबासाहेबांचं ध्येय आहे. या ध्येयाच्या पूर्तीसाठी तुटलेला समाज जोडण्यासाठीच हे अभियान आहे. संत आणि नाही लागत त्याचा अंत म्हणतात. साधू संतांची चळवळ
त्या चळवळीचं नाक म्हणजे पंढरपूर. इतिहासाची जी साधनं मिळतात ना, इतिहासाची साधनं, पंढरपूरचा हा पांडुरंग दुसऱ्या तिसऱ्या कोणी नसून बुद्धच आहे, हे मी सिद्ध करून दाखवेल असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बोलले. परवा मनोज जरांगेच्या सभेमध्ये आरक्षणाची चळवळ, तिथेच एक वारकरी उभे झाले आणि म्हणायला लागले, काय विठ्ठल विठ्ठल म्हणता रे, अरे हा विठ्ठल म्हणजे दुसरा तिसरा कोणी नसून बुद्धच आहेत. कोण चर्चेला येते का? आज वारकऱ्यांमध्ये जागृती यायला लागली, सगळा समाज जागेल आणि विसरलेलं हे वैभव तो पुन्हा निर्माण करेल, नवा इतिहास घडवेल. नवा इतिहास घडवण्यासाठीच हे अभियान आहे. माणसांमध्ये द्वैमनस्य पेरून माणूस जोडला जाऊ शकत नाही. हिंदू, मुस्लिम, जैन, शीख, अरे धर्म हिंदू नसतो, बौद्ध नसतो, जैन नसतो, शीख नसतो, यहुदी नसतो, ईसाई नसतो, मुस्लिम नसतो, ब्राह्मण नसतो, ब्राह्मणेतर नसतो, आदिवासी नसतो. तो शुद्ध असतो, परिशुद्ध असतो, विशुद्ध असतो, तो सत्य असतो. आर्य सत्याचा साक्षात्कार करून आपल्या स्वभावाला बदललं जातं. म्हणून बुद्ध धम्म म्हणजे क्रांती माणसाच्या. हे बोधी ज्ञानच असं ज्ञान आहे. बोधगयेत ही बोधगय ही ज्ञानाची कंगातीची मुळं तिथे आहे. तुटलेली मन जोडणं केवळ आणि केवळ बोधी ज्ञानाच्या आविष्कारातूनच होत असतं. माणूस घडवला जातो. माणूस घडवण्यासाठीच हे सामाजिक क्रांतीचं अभियान. माणूस बदलला, ज्यांनी आर्य सत्याचा साक्षात्कार केला, तो नेहमीच भीत रात्री भीत द्वेषी भीत मोही होऊन कायावाच्या मनाने कर्म करेल. आपलीही हानी होणार नाही, इतरांची हानी होणार नाही, आपलाही लाभ होईल, इतरांचा लाभ होईल, अशीच कर्म करेल. हे अभियान माणूस बनवण्यासाठीच अभियान आहे. सारं जग, तुटलेलं जग, अरे घराघरात, वस्ती वस्तीत, गावात, नगरात, शहरात, राज्यात, देशात, साऱ्या जगात युद्ध आहेत आणि युद्धाने नेहमीच मनुष्य समाजाची हानी झाली, ग्लानी झाली, अधपतन झालं, कल्याण नाही. सगळ्या लोकांचं, जनतेचं कल्याण युद्धाने नाही, हे बुद्धाच्या सत्संग माणूस होत असत. हे समजण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना 35 वर्ष लागले. हे 35 वर्ष लागलं. जगामध्ये मी भविष्यवाणी वर्तवत नाही. जर्मनीचे ते असं म्हणतात, 3 PhD त्यांनी पॉलिटिकल सायन्स मध्ये मिळवले. जगामध्ये कुठलेही काही राजकीय, सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक स्थित्यंतर होतील, त्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान बघावंच लागेल. साऱ्या जगाच्या तत्ववेत्यांना मजबूर करणारे बाबासाहेब आहे. 32 डिग्र्या कमावणं साधी सोपी गोष्ट नाही. हे कामावच्या महाकुशल चित्ता बोधिसत्वाचं बाबासाहेब हे सिम्बॉल ऑफ नॉलेज, सिम्बॉल ऑफ नॉलेज साधी गोष्ट नाही आहे. हे मोठं वैभव साकारता आलं बाबासाहेबांना. हिऱ्याची कोण परख करतोय? जगाचा हिरा आहे, जगाचं कल्याण करणारा सतमच मनुष्य समाजाचं कल्याण करेल. तुटलेली मन जोडण्यासाठीच अभियान. पंढरीनाथ गाया ही पंढरी, गाया ही विठ्ठल. ज्यांची काया 32 लक्षणं आणि 80 अनुरंजन अंकित अशी काय, त्यांना महापुरुष म्हणतात. पंढरी हे कमळाचं फुल आहे. पुरातत्व आत मंदिरात गेलं ना, त्यात भूमठ्ठा देवा त्यांचं चित्र करणार. सावंतचा देवा, यमा देवा, चतुर महाराज देवा, कुशिता देवा, हिमानती देवा, प्रणित वसवती देवा, 16 प्रकारचे रूप ब्रह्म लोकांचं चित्रण आहे तिथे. ही कलाच या संस्कृतीला माहिती नव्हती. ही धम्म संस्कृतीच आहे, हिची मुळं आहे. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बुद्ध जयंतीला पंढरपूरला दीक्षा समारंभ हा घेणार होते. दीक्षा समारंभ, आणि तोच हा संपूर्ण महाराष्ट्र जागृत होईल. 2045 पंढरपुरातच हा सगळा मराठा समाज जागृत होईल. आमची संभाजी ब्रिगेडवाली मंडळी तयार आहे, आज तयार आहे. आणि हा सगळा समाज गुलामीच्या बेड्या तरातर तोडून टाकेल आणि तुटलेली मन एकत्र येतील. हा एकत्रीकरण करण्यासाठी अभियान खूप मंगल होईल, खूप कल्याण हो. हे तुटलेली मन जोडण्यासाठीचे सामाजिक क्रांतीचं अभियान
हे राजकीय क्रांती सांस्कृतिक क्रांतीमध्ये खूप बदल हो. या देशातल्या सर्वच लोकांच्या न्याय स्वातंत्र्य समता आणि बंधुभाव या मानवी मूल्याच्या आधारावर सामाजिक आर्थिक राजकीय आणि सांस्कृतिक समतेचा ही बहर फुलू दे, फळू दे, ही बाग फुलू दे, फळू दे आणि शांती सुखानं आणि समाधानानं जीवन यापन करण्याचं हे वैभव पुन्हा निर्माण होऊ दे. हे निर्माण करण्यासाठीचे हे अभियान आहे. सगळ्याच नागरिकांना या देशातल्या या अभियानामध्ये सर्वांनी सामील व्हावं. आमची भागवती वारकरी मंडळी नाथपंथी मंडळी यामध्ये समाविष्ट होते आहे. त्याचं खूप अभिनंदन. खूप मंगल हो. सगळ्यांचं भलं हो. सगळ्यांचं मंगल हो. भवतु शब्द मंगल, भवतु शब्द मंगल, भवतु शब्द मंगल.